नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राज्यभरात बातमी एकच चर्चेत आहे, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात अगदी ताज्या आहेत आणि जोरात सुरू आहेत। याचवरनं विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतात। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधनं या युतीबद्दल एक प्रकारे सकारात्मक भूमिका मांडली गेली आणि अशातच दोनही ठाकरे बंधूंकडनं या विषयावरती काहीही बोलू नका अशा सूचना सुद्धा कार्यकर्त्यांना दिल्या गेल्यात। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। राज ठाकरेंनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातनं दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल सकारात्मक सूर आळवला गेला। सोबतच शिंदेची शिवसेना आणि भाजपला या अग्रलेखातनं टोले लगावले गेले। दोन बंधू एकत्र येणार त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहऱ्यावरती खोटा आनंद आणून वा छान, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच असं सांगतात। पण महाराष्ट्र द्रोह्यांचा हा आनंद खरा नाही। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावं, महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले। विशेष म्हणजे नेहमीच राज ठाकरेंवर टीकेचे बाण सोडणारे संजय राऊत त्यांचाही सूर सकाळच्या पत्रकार परिषदेत काहीसा नरमलेला होता। बघा, मी सुद्धा तेच म्हणतोय, कोणी कशा करता का बोलावं। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना, नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र येण्यावरनं टाकलेल्या अटींबद्दल निशाणा साधणाऱ्या मनसेच्या नेत्यांचा 24 तासात सूर मवाळ झाला। इतकंच काय, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी या विषयावरती जाहीरपणे भूमिका मांडण्यास आपापल्या पक्षातल्या नेत्यांना मनाई केली आहे। त्यामुळे दोनही ठाकरे बंधू या विषयाच्या बाबतीत गंभीर असल्याचंही बोललं जातंय। आता जो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काही विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडण्याची ती सविस्तरपणे मांडलेली आहे। आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील। एकीकडे दोनही ठाकरेंच्या पक्षानं सकारात्मक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांवरनं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र टीकेचे बाण सोडले। महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्र का तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार आहे? महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान? बापरे, 2.5 वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली तुम्ही लोक, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार, म्हणून तुम्ही आता गप्प राहा, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा, ते तुम्हाला लाथा मारतील, तुम्ही त्यांना नमस्कार करा। उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहेत। दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही। तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन होणार का या चर्चेवरनं राज्याचं राजकारण ढवळून गेलंय. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांना मातोश्रीला येण्याचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या असं नमूद केलं गेलंय. तर दुसरीकडे मुंबईतल्या समस्यांवर पालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेकडनं येत्या 26 तारखेला प्रतिसभागृह भरवलं जाणार आहे. विशेष म्हणजे मनसेनं त्याचं निमंत्रण आदित्य ठाकरेंना सुद्धा दिलंय. पण आपण या कार्यक्रमाला जाणार का याविषयी बोलताना आदित्य यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं. 7% आम्ही वाद नाही एवढंच सांगतो. तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही. एकूणच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा असताना दोनही बाजूंनी सध्या तरी आस्ते कदम आणि काहीशी संयमाची भूमिका घेतली जाते हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.